मित्रांनो, झालता असं की आपण खाणीमधून दगड काढून त्याचा भोगा करतोय, मग ते आपल्याला फुकट नाही काढता येते, त्याच्याकरता भरावी लागत असते रॉयल्टी. आमच्या तात्याला पण एवढं ते मोजायचं माहिती नव्हतं, त्यांनी ती काठी धरली होती उलटी. दरवर्षी रीतसर रॉयल्टी भरावं लागती, त्याच्यामध्ये मारता येत नाही आपल्याला कलटी. साहेब बोलले तुमचा तात्याला दूर मारायचा, त्याचं इंजन केलं का नाही म्हणे पलटी. मासे पाहिजे दुर्बीण मध्ये मग पाहू ना. आता बरेच मोठे झाले ना. घ्या ना, पाहून घ्या ना. दुर्बीण एकदम जवळ दिसतील ते ना पाहिले बा. आम्हाला नाही दिसणार. मोठा दिसला का मांडी सारखं झाड नाही का? आम्ही त्यांना खायलाच नाही घातलं, त्याच्यामुळे ते दोबळे होऊन गेले मासे. आमच्या तात्याला डोंगर पाहत्या फक्त, म्हणजे त्यांना तरी तेवढी सुख शांती लाभल का होता. मग ते असे डोळ्यानं पाहते डोंगर, पण मग या कॅमेऱ्यानं थोडा फरक पडेल. कसा दिसत पाहून लांबून. आणि ETS मोजणी झाल्यानंतर आमचे तात्या बोलले या दुर्बिणीनं दाखवा म्हणे आम्हाला डोंगराचा शेंडा. साहेब बोलले शेंडा काही दिसणार नाही, पण तुम्हाला दाखवता म्हणे त्या किल्ल्यावरचा झेंडा. हा झेंडा दिसतो ना तिथं, पाहू तात्या झेंडा दिसतो का? टोपी काढून टाका ना, टोपी. हा दिसतं का फक्त झेंडा? नुसता डोळ्यानं पाया का? मला पाहू द्या गरीबाला. बदल दादा, एवढा टाइम आहे का? दिसते काय मग? डायरेक्ट झेंडा दिसतोय, किल्ला दिसतो ना जवळ. मग आपल्या कॅमेऱ्यात पावडत मारलं तो कॅमेरा आपला काहीच नाही त्याच्या पुढं. झेंडा आपल्या एवढून डोळ्यानं दिसत नाही ना. दिसतो डोळ्यानं? डोळ्यांना नाही दिसत. आता किती झूम करा दिसत नाही झेंडा आपल्याला. आपल्या मोबाईलला इतकं पॉवरफुल मशीन आहे.